हॅलो, हाय. मी पूजा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत चिंचेची चटणी. त्यासाठी घेतलेले आहे शेंगदाणे, गूळ, चिंच, जिरे, मीठ चवीनुसार. आपल्याला चिंच अर्धा तास 1 तास आधी चिंच भिजवून ठेवायची. मी 15 मिनटं गरम पाण्यात भिजू घातलेली आहे. बघू शकतो नॉर्मल. त्याला मिक्सरमधून ग्राइंड करायचं चिंचेला फक्त. चिंचाचं ग्राइंड केल्यानंतर त्याला छान असं चाळून घ्यायचं. त्याच्यात चिंचेचे हे नको जायला म्हणून. बघू शकता असं चाळून घ्यायचं. नंतर शेंगदाण्याची प्युरी बनवून घ्यायची, पेस्ट बनवून घ्यायची. हे बघा शेंगदाण्याचं पाणी आणि चिंचेचं पाणी मी मिक्स केलेलं आहे. त्यानंतर 1 चम्मच बटर टाकलेलं आहे. त्यानंतर आपण बटरमध्ये जिऱ्याची फोडणी देऊया. जिरं जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. थोडंसं बटर गरम करायचं आणि त्याच्यात जिरे तळकू द्यायचं. आणि त्यानंतर आपला चिंचेचा घोळ जो आपण तयार केलेला आहे, चिंच आणि शेंगदाण्याचं पाणी ते टाकायचं आणि त्याला छान असं थोडं पातळ करायचं, जास्त घट्ट नको, कारण शेंगदाणे लगेच नॉर्मल घट्ट होतात. आणि घट्ट थोडं झाल्यानंतर त्याच्यात गूळ टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची. तर अशी साधी सिंपल ही रेसिपी आहे चिंचेची चटणी किंवा आमटी पण म्हणू शकता. तर आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्ही उसळ संग खाऊ शकता, खिचडी